महत्वाची घडामोड आहे। मराठी माणूस असण्याचा हाच अर्थ उरलाय का असं म्हणत श्वेता तिवारी संतापल्याचं पाहायला मिळालं। ट्रोलिंगला संतापून श्वेता तिवारीनं थेट राज ठाकरेंना हा सवाल केलाय। राज ठाकरे हे तुमचे समर्थक असतील तर हे वर्तन मान्य आहे का असा सवाल तिनं इन्स्टा स्टोरीद्वारे केलाय। फक्त मराठी बोलणं, स्वतःला मराठी म्हणवणं इतकंच पुरेसं नाही। राज समर्थक म्हणवणाऱ्यांकडून शिवीगाळ करण्यात आली आणि त्यानंतर श्वेता तिवारीनं इन्स्टा स्टोरीवरून हे वर्तन मान्य आहे का असा सवाल राज ठाकरे यांना केलाय। सोशल मीडियावर होत असलेल्या ट्रोलिंगमुळे अभिनेत्री श्वेता तिवारीनं संताप व्यक्त केलाय। ट्रोल करणारा एक व्यक्ती राज ठाकरेंचा समर्थक असल्याचा दावा श्वेतानं केलाय आणि या ट्रोलिंगवरून तिने थेट राज ठाकरेंना काही प्रश्न विचारलेत। कमेंट आणि डीएम मध्ये येऊन अपशब्द वापरल्यामुळे श्वेता चांगलीच संतापली आहे। श्वेताने शिवीगाळ करणाऱ्या युजर्सच्या प्रोफाईलचे स्क्रीनशॉटही शेअर केले। श्वेता तिवारी काय म्हणाली? सोशल मीडियावर कोणताही माणूस ऑनलाईन येऊन कोणत्याही स्त्रीला सहज शिवी देऊ शकतो। धक्कादायक गोष्ट म्हणजे हे पुरुष काही अशिक्षित किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत। यातील अनेक जण सुशिक्षित आहेत, चांगल्या कुटुंबातील वाटतात। त्यांना पत्नी, आई, मुलगी आणि बहीण आहे, तरीही ते दुसऱ्या स्त्रीसाठी असे घाणेरडे शब्द सहज वापरतात। दुसऱ्या महिलेशी असं बोलल्यानंतर हे लोक आपल्या घरी कसे जात असतील? यातला एक राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा समर्थक आहे असंही दिसतंय। मी आयुष्यभर महाराष्ट्रात राहिले, माझ्या वडिलांचं संगोपन मुंबईमध्ये झालंय। मी लहानपणापासून मराठी माणूस असण्याशी जोडलेला अभिमान आणि आदर पाहत आले। मराठी संस्कृती स्त्रियांचा त्यांच्या ताकदीचा आदर करते, याच विश्वासानं मी मोठी झाले आहे। जेव्हा स्वतःला अभिमानानं मराठी माणूस म्हणवणारे लोक महिलांच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन अपशब्द वापरतात, तेव्हा मला खरंच विचारावंसं वाटतं की मराठी माणूस असण्याचा हाच अर्थ आता उरलाय का? राज ठाकरेजी, जर असे लोक तुमचे समर्थक असतील तर मला खरंच जाणून घ्यायला आवडेल की त्यांचं असं वर्तन तुम्हाला मान्य आहे का? कारण फक्त मराठी बोलणं, स्वतःला मराठी माणूस म्हणवणं किंवा महाराष्ट्रावर प्रेम असल्याचा दावा करणं नक्कीच पुरेसं नाही।